नमस्कार मित्रांनो, मी पवन नागरगोजे. ठिकाण करूर शहर, तमिळनाडू. थलापती विजयची रॅली. हा अपघात नाही, ही आहे गुन्हेगार व्यवस्थेची थेट खुनी खेळी. 27 सप्टेंबर 2025 करूरच्या जमिनीनं रक्त पिलं. लाखो लोक आले एका नेत्याला पाहायला, पण घरी गेले मृतदेह बनून. ही घटना तमिळनाडूची नाही, तर संपूर्ण देशाच्या चेहऱ्यावरचा काळी राख आहे. परवानगी होती फक्त 10,000 लोकांची, पण जमले लाखो. हे आंध्र प्रशासन झोपलं होतं का? लोक तहानलेले, भुकेले, उन्हात भाजले जाते, तरी कुठेच सावली नाही, पाणी नाही, डॉक्टर नाही. ही बेफिक्री नाही, तर थेट जनतेच्या हत्येचा कट आहे. लोकांनी विजयला पाहायला घाम गाळला, पण विजय आला 3 तास उशिरा. हजारो लोकांचा संयम तुटला, ज्येष्ठ नागरिकांचा श्वास अडकला, लहान मुलं कोसळली, महिला बेशुद्ध पडल्या, पण कुणालाच फरक पडला नाही. ही आहे सत्तेच्या नशेची अमानुष किंमत. सायंकाळी 7:45 विजयचं वाहन आलं आणि लोकांची आशा बदलली शोकांतिका बनून. गर्दी स्टेजकडे धावली, बॅरिकेड तुटले, ढकलाढकली सुरू झाली. लोक पायाखाली चिरडली गेली, श्वास गुदमरला, मुलांचे आक्रोश ऐकू येईनासे झाले. क्षणात मैदान नरकात बदललं. ॲम्ब्युलन्स अडकल्या, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची रांग लागली. ही आहे लोकशाहीवरची चेंगराचेंगरी. 39 लोकांचा मृत्यू, त्यात 8 मुलं, 17 महिला, 80 पेक्षा जास्त जखमी. आई आपल्या लेकराचा मृतदेह उचलते. बापाचं करतं मूल निसटून जातं. घरं उद्ध्वस्त झाली, स्वप्न चिरडली गेली. काही लाख रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं दिली. जीवांचं मोल इतकंच आहे का? 10 लाख रुपये हेच मोल आहे का? ही आहे प्रत्येक कुटुंबाच्या छातीत पेटलेली आग. गर्दी थांबायला पोलीस कुठे होते? ॲम्ब्युलन्स पोहोचायला इतका उशीर का झाला? सुरक्षेच्या नावाखाली एवढं मोठं फसवणूक कशी झाली? करूरच्या जमिनीतून आज एकच आवाज घुमतो. हे अपघात नाही, ही आहे सत्तेच्या हव्यासाची कत्तल. जनतेचा संताप पेटला आहे. हा आगडून राजकारणाची नौका जाळून टाकेल. करूरनं दिलेला धडा देश विसरू शकत नाही. आजचा प्रश्न उद्या तुझा होईल, माझा होईल, आपल्या सगळ्यांचा होईल. नेत्यांच्या नशेत जनता मरत राहणार का? ही जनता आता विचारेल, आमचे जीव इतके स्वस्त आहेत का? करूरचं रक्त आज घुमतंय. हे रक्त गप्प बसणार नाही. हा आक्रोश आहे, हा संताप आहे, आणि हा संताप आहे जनतेच्या जीवाचा हिशोब मागणार. खरंच हा अपघात की घातपात? स्टॅलिन सरकारला माहिती आहे की विजयच्या सभेला लाखोंची गर्दी असते, मग सभेला पोलीस बंदोबस्त एवढाच कसा? विरोधकांचा विजयला हरवण्यासाठी डाव तर नाही ना? का विजयनेच हा निर्दोष व्यक्तींचा सत्तेसाठी जीव घेतला? हे प्रश्न फक्त सत्ताधारी लोकांनाच माहिती होते. आपण सामान्य लोक आशेच मरणार आणि नेत्यांच्या पत्रावळ्या उचलण्यात आयुष्य संपवणार. पत्रावळ्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना माझा प्रश्न, त्यांच्या मागं पळून खरंच तुमच्या घरात सुख आहे का? खरंच आहे का? जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.